मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे। आज मात्र या कोंडीनं कहर केला। वासी, नासनगाव, शहापूर, आटगाव पट्ट्यात वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटर रांगा लागल्यात। मोठमोठाले खड्डे आणि वाशिम ते आसनगाव दरम्यान उड्डाणपुलाचं संथ गतीनं सुरू असलेलं काम, यामुळे ही कोंडी होती। आता तर या कोंडीची सुरुवात इगतपुरीपासूनच होतीये। समृद्धी महामार्ग ज्या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्गाला यूज मिळतो तिथे उड्डाणपुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे गाड्यांना थोडं वळून जावं लागतं। नेमकं याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे शेकडो ट्रेलर आणि ट्रक वाहतूक करणारे अनेक जण या कोंडीमध्ये अडकलेले आहेत। नाशिक मुंबई महामार्गावर सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। आपण सध्या नाशिकच्या इगतपुरी या ठिकाणी आहोत। आपण जर बघू शकतो, समृद्धी महामार्गावरून जी आहे ती मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक आणि नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारी ही वाहतूक ही संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात या ठिकाणी जर आपण बघतोय, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। सकाळपासूनच नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे। नाशिक ते मुंबई हे 200 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी जवळपास 8 घंटे लागतात। त्यामुळे जे वाहतूक आहेत ती मोठ्या प्रमाणात संथ गतीने सुरू आहे। अनेक ठिकाणी जे रस्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात उखडले गेले, त्यासोबत रखडलेल्या विकास कामांमुळे ही वाहतूक कोंडी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उड्डाणपुलाच्या कामामुळे ही संपूर्ण वाहतूक या ठिकाणी संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे वाहनधारकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय। कॅमेरामॅन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, इगतपुरी, नाशिक। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन